वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्स जो एक अतिशय जगातला मोठा प्लॅटफॉर्म ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंटच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सुरू झाला आणि भारत सरकारने तो होस्ट करण्याचा त्याचं यजमानपद हे महाराष्ट्राला दिलं. कालच मुंबईमध्ये त्याचं आपण उद्घाटन केलं आणि पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आपण बघितलं. आज वेव्सच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्वाचे एमओयूज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एनएसईने वेव्स इंडेक्स सुरू केलेला आहे. 43 कंपनीज ज्या या एव्हीजीसीच्या क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा तो इंडेक्स सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणुकीकरता आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टम तयार करण्याकरता एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे पाऊल उचललं गेलेलं आहे. मी तर असं म्हणेन की वेव्सच्या यशामधलं एक हा मुकुटमणी आहे की एनएसईने हा वेव्स इंडेक्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. यासोबत आज आपण 2 युनिव्हर्सिटी सोबत एमओयू केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत फॉरेन युनिव्हर्सिटीजला आपल्या देशामध्ये कॅम्पस उघडण्याची परवानगी मिळाली आणि म्हणून आपण नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्यू सिटी तयार करतोय. या एज्यू सिटीमध्ये 10 ते 12 जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत. ज्या युनिव्हर्सिटीजचं हाय रँकिंग आहे, जगातल्या पहिल्या 100 रँक्समध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज ज्या येतात, अशा प्रकारच्या या युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणतो. अशाच 2 युनिव्हर्सिटीजशी आज आपला टायअप झालेला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी यूके मधली पहिल्या 4 युनिव्हर्सिटीमधली एक युनिव्हर्सिटी आहे. अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत. इनिशियली 1500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि आपला प्रयत्न आहे अजून 3 महत्वाच्या युनिव्हर्सिटीशी आपली चर्चा चालली आहे किंवा चर्चा झालेली आहे. फक्त यूजीसीतनं त्यांचं क्लिअरन्स यायचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून 5 युनिव्हर्सिटीशी आपली प्राथमिक चर्चा चाललेली आहे. त्यामुळे देशातलं वर्ल्ड युनिव्हर्सिटीज असलेलं पहिलं कॅम्पस हे नवी मुंबईमध्ये आपण सुरू करतो आणि त्याचे आज पहिले 2 एमओयू या ठिकाणी आपण केले आहेत. यासोबत आपण प्राईम फोकस सोबत एक एमओयू केलाय, ज्याच्यामध्ये प्राईम फोकस एक फिल्म सिटी या ठिकाणी तयार करते आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 3000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत. 2500 लोकांना त्यातनं थेट रोजगार मिळणार आहे आणि इनडायरेक्ट किमान 10,000 लोकांना रोजगार मिळेल. अशा प्रकारची ही जी काही एक फॅसिलिटी ते तयार करतायत, एआय पॉवर्ड आणि जगातली बेस्ट टेक्नॉलॉजी ही त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे प्रोडक्शन किंवा फिल्म शूटिंग किंवा अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे, आपण इथे देखील लावून ठेवलेलं आहे की कुठेही शूटिंग करून कुठलाही सीन दाखवता येतो, अशी आता टेक्नॉलॉजी. या सगळ्या टेक्नॉलॉजीज म्हणजे जगातली जी सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात अहेड पुढची जी कुठली फिल्म आहे
ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल इतकं ॲडव्हान्स अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे. आणि यासोबत अजून एक असाच एमओयू आपला गोदरेज सोबत झालेला आहे, जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार करत आहेत. जवळपास त्या ठिकाणी ते देखील 2000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे. एकूणच आज आपण जवळपास 8000 कोटी रुपयाचे एमओयूज या ठिकाणी केलेले आहेत. पण महत्वाचं आहे की अशा क्षेत्रातले सगळे एमओयूज आहेत की जी निश क्षेत्र आहे, जी नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टीप्लायर इफेक्ट ज्याला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वेव्ज हा जो काही प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट्स आपल्याला मिळालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत, ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. फिल्म सिटीची जी करार आहे बेसिकली फिल्म सिटी म्हणजे नेमकं कारण की ऑलरेडी आपल्याकडे चित्रनगरी आहेच आहे. अजून आता फिल्म सिटी म्हणजे लोकेशन नाहीये, आता फिल्म सिटी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी असलेली ही फिल्म सिटी असणार आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी शूटिंग पासून प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन सगळ्या गोष्टी करता इकोसिस्टम त्या ठिकाणी असते. सर, तुम्ही ज्या पद्धतीने युनिव्हर्सिटी सांगितलेल्या आहे त्या युनिव्हर्सिटी कशा पद्धतीने असं आहे की या युनिव्हर्सिटीज त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मुंबईमध्ये तयार करतील. म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत. आतापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे, कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि त्याकरता तिथे जावं लागायचं, त्याचा खर्च खूप होता. पण आता जे लोक जाऊ शकत नाही त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार. ज्या पद्धतीने यजमानपद आपल्याकडे होतं पुढच्या काळात पण राहणार असं सांगितलं गेलेलं आहे. बेसिकली याचा बेनिफिट जो अपेक्षित आहे तो भाषण होईल असं दिसतं तुम्हाला. म्हणजे 8,000 कोटी सांगतात आपण त्यापेक्षा अधिक होईल ठीक आहे. कालपासनं मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतोय त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती. कारण आज फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही एव्हीजीसीची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टमने तयार होते आहे आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स असतील ते सगळ्यात जास्त आपल्याकडे आहेत, कंटेंटचं कन्झम्पशन असेल ते आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये लीड घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या वेव्जमुळे तेच आपण या ठिकाणी घेऊ शकलेलो आहोत. आणि मुंबई या एव्हीजीसीच्या रिव्होल्युशनची एक अघोषित राजधानी आता या इव्हेंटमुळे झालेली आहे. सर, दुसरीकडे एआय वगैरे जे सॉफ्टवेअर वगैरे येत आहेत त्या संदर्भामध्ये काही वेगळे बोलणी झाली आहेत का? एआयचे सॉफ्टवेअर आहेत त्यामुळे ऑपरेशनचे सॉफ्टवेअर आणखी त्या सगळ्या संदर्भात याच्यामध्ये एआयच आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्याला एआयचा वापर दिसेल. त्यामुळे ही सगळा हा जो इकोसिस्टम आहे, इकोसिस्टमच एआय पॉवर्ड इकोसिस्टम आहे. जसं आता आपण जे 2 स्टुडिओज आता अनाऊन्स केले हे दोन्ही स्टुडिओज एआय पॉवर्ड स्टुडिओज आहेत. मुझे बहुत खुशी है कि वर्ल्ड ऑडियो विजुअल एंटरटेनमेंट समिट वेव्स का आयोजन मुंबई में हुआ. भारत सरकार ने महाराष्ट्र को और मुंबई को इसको होस्ट करने का मौका दिया. आदरणीय प्रधानमंत्री जी ने कल उसका उद्घाटन करने के बाद दुनिया भर के लोग जो यहां पर आए हैं वे लोग ये कहते हैं कि इस स्केल का और इस क्वालिटी का प्लेटफॉर्म इस क्षेत्र में पहली बार तैयार हुआ है. ये क्षेत्र ऐसा है जिसमें हम लोग लीडरशिप कर सकते हैं और उसी की ओर हम लोग जा रहे हैं, क्योंकि इसमें इकोनॉमिक ग्रोथ है, इसमें एम्प्लॉयमेंट है और एक मल्टीप्लायर इफेक्ट है. और इसी के चलते हमारे
वेव्स के प्लेटफॉर्म पर कुछ बहुत अच्छे एमओयूज हुए हैं, जिसमें पहला आज एनएससी ने एक वेव्स इंडेक्स शुरू किया है। 43 कंपनीज जो है एबीजीसी की, इनका ये इंडेक्स शुरू हुआ है। इससे इस क्षेत्र में निवेश की इकोसिस्टम को खड़ा करने के लिए एक बहुत बड़ा फायदा होगा। और मैं तो ऐसा मानता हूं कि इसकी जो सफलताएं हैं वेव्स की, उसमें से एक बड़ी सफलता ये वेव्स इंडेक्स के रूप में हम लोगों ने यहां पर शुरू की है। इसके साथ साथ हम लोगों ने 2 यूनिवर्सिटीज के साथ एमओयू किया है। नई शिक्षा नीति में प्रधानमंत्री जी ने फॉरेन यूनिवर्सिटीज के लिए हमारे दरवाजे खोले। आज तो हमारे स्टूडेंट्स को फॉरेन जाना पड़ता है, लेकिन वही शिक्षा यहां पर मिले, इस हिसाब से यह निर्णय लिया गया। और आज ऑस्ट्रेलिया की यूनिवर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया और यूके की यूनिवर्सिटी ऑफ यॉर्क, जो यूके की पहली 4 यूनिवर्सिटीज में मानी जाती है, इनके साथ हमने समझौता किया है। न्यू मुंबई में, नई मुंबई में सिडको के माध्यम से हम लोग एजू सिटी तैयार कर रहे हैं, जहां यह अपेक्षा है कि 10 से 12 फॉरेन यूनिवर्सिटीज एक साथ वहां पर आएगी। और उसमें से 2 के साथ एमओयू हमने किया है और 3 के साथ हमारा एमओयू पाइपलाइन में है और 5 के साथ हमारी बातचीत चल रही है। एक ऐसी इकोसिस्टम इसके कारण तैयार होने वाली है कि जिसमें वर्ल्ड क्लास एजुकेशन एट डोर स्टेप, इस प्रकार से एजुकेशन के इस इकोसिस्टम में महाराष्ट्र देश के आगे निकलने वाला है। इसके साथ साथ हमने प्राइम फोकस के साथ एक बहुत ही एडवांस स्टूडियो फिल्म सिटी का एक एग्रीमेंट किया है। इसमें करीब 2,500 करोड़ रुपया वो इन्वेस्ट करेंगे और स्टेट ऑफ द आर्ट, दुनिया की सारी एडवांस टेक्नोलॉजी जिसमें होगी, इस प्रकार का स्टूडियो तैयार होगा। उसके साथ साथ गोदरेज भी पनवेल में ऐसा ही एक स्टूडियो तैयार कर रहा है, एक फिल्म सिटी तैयार कर रहा है, जहां पर 2,000 करोड़ रुपए का निवेश होगा। और इन 2 स्टूडियोज के कारण दुनिया भर की जो पोस्ट प्रोडक्शन की फैसिलिटी है वो भारत को मिलेगी और बहुत बड़े पैमाने पर रोजगार का निर्माण भी भारत में होगा। तो मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार के ये एमओयूज हमने किए हैं। तकरीबन 8,000 करोड़ रुपए के एमओयूज है और मैं ऐसा मानता हूं इसकी कीमत से भी ज्यादा इसका जो मल्टीप्लायर इफेक्ट है वो बहुत बड़ा है। इससे जो इकोसिस्टम खड़ी हो रही है वो बहुत बड़ी इकोसिस्टम खड़ी हो रही है। देखिए, ऐसा लगता है कि ये जो यूनिवर्सिटीज है ये शायद इसी साल अपना एक प्रकार से भूमि पूजन करेगी और दोनों स्टूडियोज ने भी यही कहा है कि उनका भी प्रयास है कि इसी साल वो लोग काम की शुरुआत कर दें। So considering the common people who are unable to afford foreign universities, how important are these MOUs and how it will change the Maharashtra situation? देखिए, मैं ऐसा मानता हूं कि आज हमारे देश से बहुत ज्यादा पैमाने पर हमारी युवा शक्ति विदेशों में सीखने के लिए जाती है। इसमें पैसा भी ज्यादा लगता है और हमारे पैसे पर वहां की अर्थव्यवस्था को भी मजबूती मिलती है। लेकिन अब उन्हीं यूनिवर्सिटीज को भारत में लाने के कारण जो अफोर्ड नहीं कर सकते, ऐसे लोगों को भी एजुकेशन मिलेगा और साथ में हमारी ही अर्थव्यवस्था में ये सारा पैसा रहेगा। तो इसका एक डबल इफेक्ट हमको देखने को मिलता है। Sir, being an influencer is rising a lot, but do you think this is something that can be taken as a long-term career by Gen Z and other people? अभी ऐसा लग तो रहा है कि एक लॉन्ग टर्म करियर के रूप में इसको परस्यू किया जा सकता है। देखिए, जब भी कोई नई चीज होती है, जब कोई एक नया आइडिया आता है, कोई एक नया ट्रेंड आता है, तो अपने इथोस वो तैयार करता है। और अभी इन्फ्लुएंसर्स, ये कम्युनिटी तैयार हुई, इस कम्युनिटीज के अपने इथोस धीरे धीरे तैयार होंगे और उसके कारण ये कम्युनिटी एक लॉन्ग टर्म सस्टेनेबिलिटी का प्लान
अपने आप तैयार करेगी, ऐसा मेरा मानना है। How Thank can you. Korea Thank you. contribute? How can Korea contribute? Korea can partner with India.